श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी देत असते हे 5 शुभ संकेत. जर तुम्ही हे 5 शुभ संकेत ओळखू शकलात तर तुम्ही सुद्धा श्रीमंत बनू शकता. हिंदू धर्माची अशी मान्यता आहे की माता लक्ष्मी हिच्या कृपेशिवाय आर्थिक प्रगती होऊ शकत नाही, आणि म्हणूनच लोक माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी रोजच्या रोज माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असतात. माता लक्ष्मीच्या पूजेविना सुख, समृद्धी आणि धनाची अपेक्षा ठेवणं निष्फळ फळ आहे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो अशा घरांमध्ये नेहमी सुख समृद्धी असते असं म्हणतात की जेव्हा माता लक्ष्मी एखाद्या जागेचा त्याग करते तेव्हा त्या जागेवर अंधकार आणि निराशा पसरून जाते. आणि अशी सुद्धा मान्यता आहे की जेव्हा एखाद्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते तेव्हा त्या घरामध्ये अनेक प्रकारचे शुभ संकेत मिळायला सुरुवात होते. तर जाणून घेऊयात असे ते कोणते शुभ संकेत आहेत जे संकेत माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी देत असते. तर आपण जाणून घेऊ की माता लक्ष्मी घरी येण्यापूर्वी कोणते शुभ संकेत देणार आहे, आणि त्याचबरोबर ते शुभ संकेत मिळाल्यानंतर आपण काय करायला हवे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी निवास करून राहील. हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिला संकेत मधमाशांचे पोळे. जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही ठिकाणी मधमाशी येऊन तिचं घर बनवत असेल तर हा माता लक्ष्मी तुमच्या घरी येण्याचा संकेत आहे. मित्रांनो, तुम्ही कोठेही पहा, घरामध्ये कोठेही जर मधमाशांनी त्यांचा पोळा बनवला असेल तर तुम्ही पहा त्या घरामध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध असतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा त्या घरामध्ये स्थायी निवास होईल. कुठल्याही घरात जर मधमाशी येऊन तिचा पोळा बनवत असेल तर काही दिवसातच त्या घराची आर्थिक स्थिती बदलायला सुरुवात होते आणि धनासंबंधी असणाऱ्या सर्व अडचणी संपायला लागतात. माता लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात विराजमान होणार आहे, हा संकेत ती तुम्हाला देत असते. दुसरा संकेत जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छितो. हिंदू धर्मामध्ये गोमातेला अत्यंत पूजनीय समजले गेले आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांसोबत माता लक्ष्मीचा सुद्धा वास आहे असे मानलं जातं. वेद असो, पुराण असो, ज्योतिष शास्त्र असो किंवा भगवद्गीता असो, सर्व ठिकाणी गोमातेची पूजा करावी असे सांगण्यात आलं आहे. परंतु जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा पाहतो की हीच गोमाता रस्त्यावर इकडे तिकडे भटकत असते आणि कधी कुठल्या वाहनाच्या समोर येऊन तिचा अपघात होतो. त्याचबरोबर कधी कधी गोमाता अन्नाच्या शोधामध्ये इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा एखादा चांगला माणूस असतो तो तिला काहीतरी खायला देतो, परंतु काही लोक असे असतात जे गोमातेला काही खायला तर देत नाहीत, उलट तिला मारून तिथून पळून लावतात. बिचारी मुकी असल्यामुळे कोणाला काही बोलू सुद्धा शकत नाही. जेव्हा पोटामध्ये भूक वाढते आणि खायला काहीच मिळत नाही तेव्हा रस्त्यावर तिला जे काही दिसतं, जसं की प्लास्टिकच्या पिशव्या, कपडे, चपला, काहीही जे तिला दिसेल ते गोमाता खात असते. अशा प्रकारे ही सगळी घाण गोमातेच्या पोटामध्ये साठून राहते आणि त्यामुळे गोमातेचा पोट खराब होतो व खूप वाईट पद्धतीने गोमातेचा मृत्यू होतो. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की जेव्हा पण तुम्ही कधी गोमातेला पाहाल
तेव्हा तिला एक भाकरी नक्कीच खायला घाला. गोमातेची सेवा करणे यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही. जर तुम्ही गोमातेच्या पोटाची आग शांत केली, रस्त्यावरील घाण कचरा खाण्यांपासून तिला तुम्ही वाचवलं, तर नक्कीच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्या घराची नक्कीच भरभराट करेल. मित्रांनो, तुम्हाला माझे विचार पडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले गेले आहे. ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपादृष्टी असते तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता राहत नाही. दुसरा संकेत आहे घरामध्ये चिमणीने घरटे बनवणे. ज्योतिषशास्त्रानुसार कबूतर सोडून दुसरा कोणताही पक्षी तुमच्या घरामध्ये घरटं बनवत असेल आणि त्या घरामध्ये तो पक्षी अंडे देत असेल तर ही खूपच शुभ गोष्ट मानली जाते. याचा अर्थ हाच असतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मिळणार आहेत. नवीन नवीन मार्गाने तुमच्याकडे पैशांची आवक होणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी निवास करणार आहे. तर कोणतीही चिमणी जर तुमच्या घरामध्ये घरटं बनवत असेल आणि त्या घरट्यांमध्ये अंडी देत असेल आणि त्या अंड्यांमधून जर पिल्लं जन्माला येत असतील तर हा एक शुभ संकेत आहे. आणि काही दिवसातच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे व माता लक्ष्मीच्या आगमनामुळे तुमचे जे काही संकट आहे, जे काही वाईट दिवस आहेत ते सर्व संपून जातील. पुढचं संकेत आहे 3 पाली एकत्र दिसणे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोठेही 3 पाली जर एकत्र दिसत असतील तर हा एक चांगला संकेत आहे. एका लाईनमध्ये जर 3 माली एकत्र दिसत असतील तर हा खूप शुभ संकेत समजला जातो. हा याच गोष्टीचा संकेत आहे की लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करणार आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला असं संकेत दिसत असेल तर तुम्ही समजून जा की लवकरच तुमचे दिवस बदलणार आहेत. माता लक्ष्मी तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी ठेवणार आहे. पुढचं संकेत आहे स्वप्नांमध्ये पाऊस पडत असताना दिसणे. जर तुम्ही स्वप्नामध्ये पाऊस पडत असताना पाहिला असेल तर लवकरच तुमच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे असा याचा अर्थ होतो. माता लक्ष्मी लवकर तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणार आहे. वाहते पाणी याच गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या अडचणी लवकरच संपणार आहेत. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही स्वप्नांमध्ये पाऊस पडताना पाहत असाल तर समजून जा की लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. पुढील संकेत जाणून घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू इच्छित आहे की आयुष्यात तुम्ही अशी भरपूर लोक पाहिली असतील जी त्यांच्या आयुष्यात खूप मेहनत करत असतात, परंतु त्याचबरोबर तुम्ही अशी सुद्धा लोक पाहिली असाल जी खूप कमी मेहनत करूनही खूप पुढे निघून जातात. काही लोक आयुष्यभर मेहनत करतात परंतु त्यांना ते मिळत नाही जे त्यांना मिळायला हवं होतं. त्यांचं पूर्ण आयुष्य गरिबीतच व्यतीत होत असतं. घरामध्ये बायको नीट वागत नाही किंवा नवरा व्यवस्थित वागत नाही, मुलं तुमचं म्हणणं ऐकत नाही किंवा तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमचं मुलं तुम्हाला त्रास देत आहेत. हे सर्व आपण जर काही नियमांचे पालन केलं तर या अडचणीपासून आपण अगदी सहजच सुटका मिळवू शकतो. यासाठी आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचं पालन करायचं असतं. माता लक्ष्मीचे घरामध्ये आगमन होण्याचा पुढचा संकेत आहे शंखांचा आवाज. शंखांचा आवाज ऐकायला येणे. मित्रांनो, शंख हा खूपच प्राचीन वाद्य आहे. शंखाला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
शंखाचा ध्वनी माता लक्ष्मीच्या आगमनाचा संकेत समजला जातो. त्याचबरोबर शंख वाजवूनच माता लक्ष्मीच्या आगमनाचे स्वागत केलं जातं. जर सकाळी तुम्हाला कुठूनही शंख वाजण्याचा आवाज ऐकू येत असेल तर समजून जा की लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे. मित्रांनो, शंख हा भगवान श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शंखांचा ध्वनी ऐकायला येणे हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक मोठा संकेत मानला जातो. पुढचा संकेत आहे स्वप्नामध्ये लाल रंगाची साडी नेसलेलं पाहणं. जर कुठलीही महिला तुम्हाला स्वप्नांमध्ये लाल रंगाची साडी नेसलेली दिसत असेल तर समजून जावा की तुमच्यावर लवकरच माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. मित्रांनो, लाल रंग माता लक्ष्मीच्या खूपच आवडीचा आहे. त्यामुळे जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसलेले स्वप्नामध्ये स्वतःला किंवा कोणालाही पाहिलं तर हा खूप शुभ संकेत आहे. त्याचबरोबर सफेद रंगाचा हत्ती स्वप्नामध्ये पाहणं हा सुद्धा मोठा शुभ संकेत आहे. असं मानलं जातं की सफेद हत्ती ज्या ठिकाणी दिसतो त्या ठिकाणावर गुप्त धन गाडले गेल्याचा सुद्धा हा एक संकेत आहे आणि हा संकेत तुम्हाला आकस्मिक धन लाभ घडवून आणू शकतो. त्यामुळे जर स्वप्नांमध्ये सफेद हत्ती दिसत असेल तर हा सुद्धा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक मोठा संकेत आहे. पुढचा संकेत आहे कुमारिका कन्येला झाडू मारताना पाहणे. मित्रांनो, जर तुम्ही घरातून बाहेर कोणत्या कामानिमित्त जात असाल आणि बाहेर जात असताना घराच्या बाहेर कुठलीही कुमारिका कन्या तुम्हाला झाडू मारताना दिसत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो. कन्या म्हणजे 9 वर्षापेक्षा कमी वयाची बालिका. जर अशी 9 वर्षापेक्षा कमी वर्षाची बालिका तुम्हाला घराबाहेर झाडू मारताना दिसत असेल तर हा सुद्धा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक शुभ संकेत समजला जातो. झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते. झाडू हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. अशामध्ये जर सकाळी तुम्ही कोठेही जात असताना झाडू मारताना जर बालिका दिसत असेल तर हा माता लक्ष्मीच्या आगमनाचा एक संकेत असतो. पुढचा संकेत आहे घुबड दिसणे. घुबड हा पक्षी माता लक्ष्मीचं वाहन समजलं जातो. त्यामुळे घुबड दिसणे हे एक शुभ संकेत समजले जाते आणि हाच या गोष्टीचा संकेत आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे. जर तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला अचानकच घुबड दिसत असेल तर तुम्ही समजून जा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. तर अशा प्रकारे जर ते संकेत तुम्हाला मिळत असतील तर लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन करणार आहे हे तुम्ही समजून जा. असे संकेत मिळाल्यानंतर आपण काय करायला हवे हे आपण जाणून घेऊया. तर आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले जे संकेत आहे यापैकी कोणताही संकेत तुम्हाला दिसत असेल तर सर्वप्रथम तुम्ही मांसाहार करणे सोडायला हवे. तुम्ही सात्विक भोजन ग्रहण करायला हवे. जर तुम्ही असं केलं नाही तर माता लक्ष्मी तुमच्या घरी आल्यानंतर सुद्धा घरातून निघून जाईल. त्याचबरोबर घरामध्ये कुठल्याही स्त्रीचा, बायकोचा, कन्येचा अपमान करू नका. सर्व महिलांकडे सन्मानाच्या दृष्टीने पहा. कुठल्याही महिलेच्या प्रती द्वेषाची भावना ठेवू नका. कारण कुठलाही व्यक्ती जर कुठल्याही स्त्रीचा, मातेचा, कन्येचा अपमान करत असेल, त्यांचा सन्मान करत नसेल तर अशा लोकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच आगमन करत नाही. त्याचबरोबर जर कुठलीही कुमारिका, कन्या तुमच्या घरामध्ये जेवण करत असेल तर तिला जेवण करत असताना मध्येच उठवू नये. खूप साऱ्या स्त्रियांना अशी सवय असते की मुली जेवत असताना तेव्हा त्यांना सांगतात की किचनमधून हे घेऊन ये, ते घेऊन ये. अशा प्रकारे काहीतरी त्यांना काम सांगतात.
आणि मुली लगेच जेवणावरून उठतात आणि सांगितलेलं काम पूर्ण करतात. परंतु हा खूप मोठा दोष तुम्हाला लागू शकतो. माता लक्ष्मी अशा घरांमध्ये कधीच वास करत नाही आणि म्हणूनच अशा गोष्टींची तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.